एक होती राजकन्या। भोसले, हे घे तुझे मिशन साठीचे कपडे। थँक्यू मॅडम। तुझ्याकडून थँक्यू ऐकायला, तुझ्यासाठी कपडे मॅनेज करायलाच आहे ना मी इकडे। आयुष्यात एवढंच राहिलं होतं बघायचं। नाही मॅडम, अहो तुम्ही अशा काऊन बोलून राहिल्या? तुम्ही तर आमच्या सीन बघ ते कपडे। हॅलो, ए घरीच आहेस ना? हां बरं, मला यायला उशीर होणार आहे। जर डाळ भाताचं कुकर लावून ठेव। आणि हो, भेंडी पण चिरायची आहेत, आडवी चिरा। आणि हा मी निघताना करते फोन। चल। ओ मॅडम, याच्या खालचं द्यायचं राहिलं। हे एवढंच असतं घालायचं? एवढंच? नाही मॅडम, असे कपडे मी कधी घातले नाहीत। हो का? आय एम सॉरी। आपण एक काम करायचं का? तुझ्या आवडीचं फॅब्रिक, तुझ्या आवडीचा रंग, नाहीतर तुझ्या आवडीचे कपडे शिवून घेऊया ना टेलर कडून, चालेल? हे बघे, आतापर्यंत ना कुठल्या कॉन्स्टेबलच्या दिमतीला धावले नव्हते मी। एक टाईन वेळी अरेंज केलंय ते सगळं। जे आहे ना ते हेच आहे। या सगळ्याचा विचार ना जायचं डेअरिंग करण्याच्या आधी करायला हवा होतास। ए बाई, तुला जमणार नसेल ना तर आत्ता सांगा सरांना। तुझ्या नाटकांपेक्षा मिशन महत्वाचं आहे। नाही मॅडम, जमणार नाही असं नाही, पण या कपड्यांऐवजी जर आपण दुसरे युनिफॉर्म मध्ये जातेस का? नाही मॅडम, युनिफॉर्म मध्ये नाही, मी सलवार कुर्ता घालू का? तिकडे काय सत्यनारायणाची पूजा आहे? आणि हे बघ, ते कानातले वगैरे काढून ठेवा, टिकली पण नाही चालणार। त्याच्या आतमध्ये मेकअपचं सामान आहे। मेकअप कर, इयरिंग्स घाल, लवकर तयार हो आणि संध्याकाळच्या आत बाहेर ये। हाव मॅडम, तयार झाल्यावर पुढे काय करायचं? तयार हो, बाहेर ये, मग मेकअप। ए, मी एस आहे, तुझ्यासारख्या कॉन्स्टेबलला उत्तर नाही देत बसणार। आटप लवकर आणि बाहेर ये। आणि सगळ्यात महत्वाचं, तिकडे गेल्यावर तोंड उघडायचं नाही। मग कोण काही विचारलं तर? हा, विचारलं तर दे कॉन्फिडेंटली उत्तर, पण मले तुले चालणार नाही। कळलं? बरं, तुला इंग्लिश बोलता येतं ना? हाव। हाव? काय दिवे लावणार आहेस देव जाणे। अगं बाई, हाव नाही ग, एक बरं मला काहीतरी बोलून दाखव इंग्लिश मध्ये। मॅडम, आय नो हाऊ टू स्पीक इंग्लिश। आय हॅड बीन लर्निंग मेडिकल इन द सेम लँग्वेज। हा हा, ठीक आहे, आटप लवकर, बाहेर ये। चल ना, इथे काय तुझं? चल। अरे सर जी, अरे ये तो वही कांस्टेबल है ना, ये एकदम सुशीला से सूजी कैसे बन गई? मॅडम, असं तुम्ही खूप छान दिसताय। अरे हमका तो लगा ये वर्दी में होगी, ये तो बहुत ही बढ़िया ड्रेस में है। लल्लन, चल। सर जी, लल्लन ना कहिए, लाल किशन, लाल किशन नाम है हमारा। अरे हाँ, लल्लन, चुप रे तू, चल। अरे सुनिए सर, तुम्ही इथं नाही, म्हणजे तुम्ही काऊन आलाय इथं? मी का आलो? आणि बाय द वे, एक्सक्यूज मी, प्रश्न मी विचारणार आहे, तुम्ही नाही। नाही म्हणजे तसं नाही, पण आपलं काही बोलणं झालं नव्हतं ना? तुम्ही फोन उचलला नाही तर बोलणं होऊच शकत नाही ना।
तर मी मेसेजही केला होता तुम्हाला, तुम्ही चेक केलात की नाही आय डोंट नो. पण ठीक आहे, सुरुवात करूया. पण हे इंटरव्ह्यू साठी नाही चालणार कपडे. तुम्ही जरा सर तुम्ही चेंज करून घ्या ना, आपण सुरुवात करूया. सर मला काम आहे. काय तुम्ही बोलाव, पटपट बोला. नाही नाही तुमच्याकडे नाही, मला जरा दुसरं काम आहे. माझ्याकडे नाही म्हणजे मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय आणि त्याच वेळी तुम्हाला दुसरं काम आहे. काय काम आहे? काय अहो तुम्ही पटपट बोला. हो काय काम आहे? सर ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. नाही सांगू शकत? अहो तुमच्या वेळेनुसार, तुमच्या म्हणण्यानुसार ही वेळ ठरवली आपण इंटरव्ह्यू साठी. बरं सगळं सोडून इकडे आलोय तर तुम्ही म्हणताय वेगळंच काम आहे. बरं काय काम आहे मलाच सांगत नाहीयेत. सर ड्युटी आहे. ड्युटी? ह्याच्या आयक्यूच्या माणसालाही कळेल हा ड्युटीचा भाग नाहीये तुमच्या. बसले पार्टीचा पास. हो आय सी. तुम्हाला पार्टीचं इन्व्हिटेशन आहे काय का? हो, किती महत्वाचं काम आहे. नाही सो सॉरी. तुम्ही कोण आहात? आहात कोण? कॉन्स्टेबल अवनी. ते माहिती हो, ते माहितीये. कॉन्स्टेबल अवनी भोसले, गोकुळनगर पोलीस ठाणे वगैरे माहितीये ते मला. पण म्हणजे आहात कोण तुम्ही? तुम्हाला याच्या बाहेर कोण ओळखतं? हा पण तेही जाऊ दे. मी कोण आहे काही कल्पना आहे तुम्हाला माहितीये? हाऊ तर पुष्कराज लोखंडे सर. पुष्कराज लोखंडे सर म्हणजे काय माहितीये का? माहितीये, तो एक ब्रँड आहे जो खूप महत्वाचा आहे, जो खूप बिझी असतो. अहो तुम्हाला जेवढे दिवस झालेले आहेत ना या खात्यात येऊन, तेवढी वर्ष मी पत्रकारिता करतोय. मोठमोठी माणसं, तुमचेच मोठे मोठे अधिकारी माझ्या बरोबर इंटरव्ह्यू व्हावा म्हणून अपॉइंटमेंटची वाट बघत असतात माझ्या. आणि आता इथे काय मला हौस नव्हती, तुमच्या सुपिरियर्सनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला अप्रोच झालो. तुमच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट मी तुमची घेतली आणि इकडे आलो आणि तुम्ही मला इथे टांगून ठेवून पार्टीला निघालाय. मी माझे सगळे कामधंदे सोडायचे आणि तुम्ही पार्टीला जाताय. तुम्हाला काय मस्करी वाटते का सगळी? आणि काय नाही, यातनं फक्त तुमची सगळी ही सिन्सिअरिटी दिसते. उत्तम. आणि अजून एक फार महत्वाची गोष्ट कळली आज, दिसूनच आली. स्वतःचं कर्तृत्व शून्य असताना सुद्धा माणूस कसा हवेत राहू शकतो ना, याचं उत्तम उदाहरण दिसलं. थँक्यू, खूप शिकायला मिळालं सर. आणि हो, याच्या पुढे ना ते तुमचे बँकवाले, क्रेडिट कार्डवाले, लोनवाले त्यांनाच फोन करत जा, त्यांच्याबरोबर वेळा ठरवत जा. मला फोन करायची हिंमत जरी केलीत ना तरी याद राखा तुम्ही. मला ना दरवेळेस हा साप गिळतो. खेळ चालू दादा. ठीक आहे रे, जरा चिल्ड घे. हे बघ, खेळामध्ये जसं आपण वरती जातो ना तसंच खाली येतो आणि तेव्हाच तर खेळात मजा येते ना. हा काय रे चैत्या, हा तुझ्या पप्पांचा फोटो ना? हाव. ऑन ड्युटीज गेले ना ते? तू खेळ. चिटिंग नाही करायच्या, नाही तर वन टच करेल तुला. काय? सॉरी सॉरी सॉरी, अरे गंमत केली रे. पण काय बोला चैत्या, तुझी ताई सॉलिड आहे म्हणजे इतकं होऊन सुद्धा ती पोलिसातच जॉईन झाली. सॉलिड नाही, लेडी सिंगम आहे ती, लेडी सिंगम. सॉरी ना भावा, लेडी सिंगम. चल आता माझं लाव ना. आता बघ तुला कसं हरवतो, पटकन जातो की नाही पुढे बघ. रीमा मॅडम, मजा आहे तुमची. मायला फील्डचं कसलं टेन्शनच नाही. एकदा का या पोलीस स्टेशनची व्यवस्था लावली ना की आहे शाराम. हे बाकी बेस्ट काम जमलंय तुम्हाला. काय ना निकम, मला मिरवता येत नाही. काहीतरी नवीन सांगा ना. तुम्ही ना एकदा मला सांगाच. नाही काय आहे, तुम्ही आता मला तोंडावर पाडायचं ठरवलंच आहेत ना. अशा रागू नका हो, काहीतरी नवीन सांगा म्हणजे मला असं म्हणायचं. वरती जाऊ द्या, मीच सांगतो तुम्हाला नवीन. ती भोसले बघा, एकदा का निर्धार केला ना की पण काम नीट करेल तेव्हा ना. पण निकम, अशाने ती लोकांच्या नजरेसमोर येणार आहे हे लक्षात येत आहे का तुमच्या? नाही ते कळतंय मला, नाही पण मला नाही वाटत तसं काही होईल म्हणून. अंदाज लगेच बांधता येतात ना तुम्हाला. म्हणजे काय, तुमच्याकडनं शिकलोय मी. निकम,
नाही, पण एखाद्या नवख्या कॉन्स्टेबलने अशी डेअरिंग करणं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मायला म्हणजे ही मॅग्नेशियम एक दिवस सगळ्यांच्या पोटॅशियमवर लात मारणार एवढं नक्की. नाही, पण मला एक कळत नाही, हे समजा तुम्हाला कसं काय. सवयीनेच एवढी हिंमत येते ना. नाही तर एखाद्या मिशनसाठी असं स्वतःहून पुढाकार घेणं म्हणजे नक्कीच सवयीचं असणार. अरे बाबू, म्हणजे अंडर कव्हर सिक्रेट एजंट. ओरडू नका ना, जे काय ते आपल्यातच राहू द्या. बघूया आता पुढे काय घडतंय ते. वाघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण तिथे पोहोचल्यानंतर दोन्ही साईडनी कव्हर करून आपल्याला अटॅक करावा लागणार आहे. अर्थात त्यासाठी थोडीशी फोर्स लागेल. अर्थात तो कॉल आपण नंतर घेऊया. येस सर. मे आय कम इन सर? कॉन्स्टेबल भोसले, डोंट बी अनकम्फर्टेबल. इट इज पार्ट ऑफ आवर ड्युटी. आणि आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. फक्त तुम्ही कॉन्फिडंट राहा म्हणजे झालं. परफेक्ट. मला हवा तसा लुक आहे. ग्रेट जॉब भोसले. सो कॉन्स्टेबल अवनी जयराम भोसले, मिशनसाठी तयार? येस सर. कॉन्स्टेबल भोसले, आता ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही बोललात ना, तोच कॉन्फिडन्स तुमच्या लुकमध्ये सुद्धा आहे. पण तरी काम नवीन आहे आणि जोखमीच आहे. सो मला अजूनही असं वाटतं की वेळ गेलेली नाहीये. तुम्ही अजून विचार करा. बाप्पा सर, मी एवढ्या हिमतीनं म्हणून राहिले ना, तुम्ही काही बी काळजी करू नका. मी तयार आहे म्हणजे तयार आहे. भोसले, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मिशनची सुरुवात तुझ्यापासून होणार असली तरी आपण सगळे मिळून ती संपवणार आहोत. सो सुरुवात जोरदार हवी. तू पहिल्यांदा तिकडे जायचंयस. सगळं प्लॅन प्रमाणे झालं पाहिजे. ठरलेल्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण झाल्या की तू मला तुझ्या फोनवरून 3 रिंग्स द्यायच्या. मला माहिती आहे की तुला मी हे सगळं सांगितलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुझ्या त्या 3 रिंग्स आम्हाला सिग्नल असतील. त्या 3 रिंग्स तू आम्हाला दिल्या की आम्ही आतमध्ये पोहोचू. इज दॅट क्लिअर? येस सर. 3 रिंग. ग्रेट. दॅट द स्पिरिट. ऑल द बेस्ट. येस सर. वॉकी टॉकी नंबर 2 तयारी झाली का? माने मामा, काय बोला? मी काय म्हणतो, काय तुम्हाला काय वाटतं? माझ्या वाटण्याने जगात काहीच घडत नाही. मला काहीच वाटत नाही. नाही नाही, तरी पण थोडस काहीतरी वाटत असेल ना. कशाबद्दल वाटायला हवं? आता बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही. आपल्या पोलीस स्टेशन मधले ती मॅग्नेशियम आहे ना. मॅग्नेशियम? हा, म्हणजे अवनी. तिचं काय? मग अशी संकेत साहेब तिची किती काळजी करत होते. मला हे कळत नाही, संकेत साहेबांनी तिची खरंच काळजी होती का तिच्यावर विश्वासच नाहीये. दळवी साहेबांच्या केबिन मध्ये आपली मीटिंग चालली नव्हती का तेव्हा? हा हा हा. पण त्याचं काय? संकेत साहेब काय म्हणाले, काय त्या भोसलेला मिशनवर पाठवू नका. म्हणजे खरंच तिची काळजी वाटते का तिच्यावर विश्वासच नाहीये? का संकेत साहेबांना तिच्यामध्ये एवढा पर्सनल इंटरेस्ट काय? मला सांगा निकम, तुम्हाला का पर्सनल इंटरेस्ट आहे यात? नाही, मला काय वाटतं, म्हणजे संकेत साहेब आणि भोसले गॉसिप असू नका. हे बघा, कामगिरी महत्वाची आहे, पण अवनीला मानलं मी. एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली. देवानं तिला ही संधी दिली, त्यात ती फसायला नको, नाही तर संधी वाया जायची. कदाचित आहे ना, ही भीती आहे ना वाघ साहेबांना वाटत असेल. हा, संकेत साहेब सुद्धा कामाच्या बाबतीत एकदम परफेक्शनिस्ट आहेत. पर्सनल इंटरेस्ट काहीतरी. मामा, म्हणून तर मानतो ना मी तुम्हाला.
सगळं माहित असतं तुम्हाला, फक्त मला जरा थोडस सांगा. सगळं माहित असतं मला, पण कधी आणि केव्हा काय सांगायचं ना ते मला चांगलं कळतं. हे बघा, मिशनवर चाललाय, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, कळलं? निकम, भोसलेचा काय स्टेटस पास दिला? हो सर. माने मामा सगळी तयारी झाली? हो सर. वेपनसाठी काही सहाय्या वगैरे हव्या असतील तर माझ्या थ्रू करून घ्या. ओके सर. नार्कोटिक्स डिपार्टमेंटला काही कळवलंय? पत्र पाठवलंय. आपल्याकडे जे काही वेपन्स आहेत ते मोजले? रेकॉर्डवर घेतलेत सर. ठीक आहे, आम्ही येतो. आता इथे जे काही घडेल ते सगळं हँडल करा. ओके सर. चला बघ. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. निघा. 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 भोसले, तुला या गाडीतून जायचंय. ही गाडी तुला ग्रीन हाऊसच्या गेटपर्यंत पोहोचवेल. पण सर, तुम्ही सगळे? आम्ही तुझ्या मागावरच असू, टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? पण आमच्या आधी तू तिथं पोहोचणं जास्त गरजेचं आहे. हो सर. घाबरू नकोस. हे बघ भोसले, तू हे काम करू शकतेस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. निघा. चल. कॉन्स्टेबल भोसले, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. डॉक्टर कॉन्स्टेबल. या. पास प्लीज. पास. हा, पास. हँड प्लीज. प्लीज. या अवनीचा अजून पत्ता नाही. कमाल आहे मात्र ह्या पोट्टीची, खरंच. मला तर काही समजून नाही राहिलं बापा हिचं. काय करते, कुठं जाते, कोणचं काम करते, न धड सांगत, न फोनवर नीट बोलत. जाऊ दे, आता मलाच करायला लागन तिले फोन. आई आहे ना मी तिची.
ते विसरली पण मला विसरून कसं चालन बापा. मला तर सारंच लक्षात ठेवा लागल ना. हॅलो हॅलो अवने, अहो कुठवर पोहोचली तू? माय मला यायला उशीर होईल. मी तुला घरी आल्यावर सांगते सगळं. अहो पण काहून उशीर होऊन राहिला तुले? कुठं चालली तू? कोणतं असं काम करून राहिली? कोण आहे ते संग? किती वेळ लागणार आहे तुले? काही सांगशील का तू मले? ऐक, मला आता काही बी नाही सांगता येणार. काहून? आता काय तुझी बोलती गेलती बंद झाली का काय? माय मी बोलते नंतर. ठेवते फोन. अहो अवने, हे पाय असं असते ह्या पोट्टीचं. काही धड सांगत नाही का धड बोलत नाही. आता आईपासून लपवण्यासारखं काम करत असन काही. काहीचे पोलीस स्टेशन वाले हिले असं काम करायला सांगून राहिले असन. जे काम ते मला नाही सांगू शकत. जाऊ दे बाप्पा, मला ते ह्या मुंबईतलं कोणाचं काही समजतच नाही. काय करते ना काय नाही ते इथचे लोक. आता येऊ दे तिला घरी, पाहतेच मी. कौन हो आप? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.